साहेब दैनिकामध्ये रोजची बातमी कुत्र लावायची, एक दिवस आळा लागते. तुमचं म्हणणं बरोबर आहे. नाही म्हणून आज आम्ही बैठक बोलली मित्र आणि जी आहे. एक मिनिट, माझं असं म्हणणं आहे, शासकीय रुग्णालयामध्ये ती रेबीजची लस आहे ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का? पण चालल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये लोकांना ते लस पण नाही भेटत टायमावर. आपल्या दवाखान्यात पण असते आणि सरकारी दवाखान्यात पण लस आहे. हे असते त्याचा काही प्रॉब्लेम भेटत नाही. भरपूर लोक फक्त हे काय की बंदोबस्त करण्यासाठी आम्ही आतापर्यंत तुम्ही म्हणणार पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडनं ते आपण व्हेरीफाय केल्यानंतरच त्यांना मारू शकतो. असे कावरेल कुत्रे किती व्हेरीफाय केले आतापर्यंत तुम्ही? किती डॉक्युमेंटली आहे का जसं की मारले असे? जसं मागच्या टायमाला महापालिकेने टेंडर दिलं होतं त्याच्यामध्ये घोळ झाला होता, माहिती तुम्हाला? हे टेंडर व्हायच्या अगोदर मी तलावाजवळ ते प्रत्येक बातम्या पण आल्या होत्या की कुत्रे पकडत नाही तरी पण त्यांच्यावर बिलं पास होत आहे. नाही तो काय म्हणतात तो त्याच्या कुत्रे पकडायचा टेंडर पण द्यायचं. आता ह्याच्यामध्ये काय केलं, कुत्रे धावण्याचं जे प्रमाण आहे आणि कुत्रे पिसळण्याचं जे प्रमाण आहे ना, त्याच्यामध्ये मागच्या काळात आपण जे करून काढणं पाहिजे. त्याच्यामध्ये मास विक्रीचा सगळ्यात मोठं कारण आहे. जळगाव शहरामध्ये उघड्यावर जेवढी मास विक्री होते ते परवाने तुम्ही तत्काळ निलंबित करायला पाहिजे. कारण मास विक्री झाल्यानंतर मास विक्री झाल्यानंतर जे उरलेलं मास आहे ते आपली गाडी कुठत नाही शहरात, कुठेही ते गाडी आपल्या शहरात फिरत नाही, कुठेही ते मास योग्य ठिकाणी आसर्शन सेंटरमध्ये जात नाही. आणि ते रस्त्यावर राहिल्यामुळे हे कुठे ते मास खातात आणि ज्या दिवशी त्यांना ते मास पूर्ण होत नाही त्या दिवशी ते माणसाचं आवडतं. प्रमुख कारणामध्ये ते सगळ्यात मोठं कारण आपलं पाहायला गेलेलं आहे. आपण जरी परवाने निलंबित केले आणि उघड्यावरची सर्व प्रकारचे मास विक्री बंद करून त्यांना ज्या ठिकाणी आपण अधिकृत त्यांना मास विक्री ठिकाण दिले जर तिथे ते केलं तर भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये आळा होतो. सर्वात मोठा विषय तो तोच आहे ना, कुडा कचरा गल्लोगल्ली तर कुडा कचरा वाढलाय त्यांना. सर्वात मोठा विषय तो तो आहे तुमचा कुडा कचऱ्याचा. आणि मास विक्रीवाले तिथेच भेटता ना, कुठे भेटणार आहे? मास विक्रीचा विषय नाही हो. ज्या व्यक्ती कुडा कचरा आहे तिथे कुत्रा कावरेल होतच गंदगी भेटते ना, सगळे खातात ते सेंटरमध्ये. हे काय एसी मध्ये शिक्षण काही करता उरलेले माझे पडले ना ते सेंटरमध्ये पाठवले. साहेब तुम्ही अजून 5-25 तुम्ही एसी मध्ये बसा, एसीच्या बाहेर येऊ नका. तुम्ही रोडावर उतरू नका, तुम्ही शेवटच्या स्टेपला महानगरपालिका जळगावची इतकी गंद व्यवस्था करून ठेवलेली आहे. प्रशासक आलाय तेव्हापासून जो आला तो नुसता खाऊन आलाय. पुरे दुकान अरे दुकानाचा काय कचरा किती आहे त्या कचऱ्यामध्ये नाही हो. काय सर बोलताय तुम्ही? तुम्ही सांगताल का मला बोलायचा? तुम्ही सांगताल का मला शिकवताना बोलायचा? तुम्ही तुमच्या उद्योगवादी राहतील तेव्हा जायच्या उच्च्या आमचा ऐकावं लागेल तुम्हाला. तुम्ही सांगायचं मला काय सांगाय तुम्ही काय शिकवणार? तुम्ही काय शिकवताय? तुम्ही तुमचं काम करायचं आमच्या आम्ही तुमच्या नोकरीले आपल्या मुद्द्यावर काय मुद्दा शिकवतोय तो? मुद्दा तुम्ही शिकवणार का? त्यावेळी लोक पोरा म्हणून गेला तुम्ही काय करताय बसून तिथे? आमचं म्हणणं आहे का जे कुडा कचरा जो होतोय त्याच्यापासून तुम्ही काम करताय. काय करताय तुम्ही? बिलकुल पोरं मला त्याचं काय हो? काय देताय तुम्ही? बोलता ती सांगा का? अजून किती मारायला पाहिजे असे? अजून किती मारणार तुम्ही? आणि लहान काय घराच्या बाहेर जाणार नाही खेळायला. तुमच्या भावना तीव्र आहे. आम्हालाही साहेब आमचं तुमच्याशी काही व्यक्ती ते कुडा कचरा तुम्ही तुमच्या सफाईवाले पुढे कोण येतो टेंडरवाला? सफाईवाला सांभाळवाल्याला पहा तुम्ही सारा बरोबर आहे. बरोबर जळगावला मी फिरतो तुमच्यावर पाहिजे स्लम भागात एक चक्कर तुम्ही महापालिकेच्या गल्लीत जाऊन दाखवा. तुमच्याकडनं वाचून घेतला जाणार नाही. हे महापालिकेची गल्ली. अरे मार्ग काही तुम्ही सांगा
साफसफाई होणार नाही, कुत्रे कावरे होणार नाहीये. त्यांना किती प्रयत्न करू दे. पावसाळ्यात आता साफसफाई होणार आहे. जे कुत्रे असतील रॉबर्ट उचलून त्यांना केलंय ना आधी आणि दादा 100 लोकांना एक वर्ष मारलं पडलं एका एका इलिगल करायची वेळ आली तर करावी लागेल या विजय मार्केटला. शहरासाठी. कारण हे शहर तुम्हाला जाब विचारेल. आज त्यांचे एवढी तळमळायचं त्यांचं कचरा हे पण तर नाही सगळ्या ऍक्शन लगेच सुरू करायची. आणि हे मांस वगैरे विकणारे काही असते ना तुम्हाला लोकसभा लागतात तुमच्या गाड्यांच्या मागे आमची शिवसेना एक महानगरपालिकेची बातमी इतकी मोठी येते. आज इथला ते गरम काढला, फक्त प्रसिद्धी पाहिजे आरामची, काहीच काम नाही दुसरं. किती हप्ते गोळा करताय तुमचे? मावशे किती हप्ते गोळा करताय अतिक्रमवाले? सकाळ जा तुम्ही इथून तर जा तुम्ही 15 मिनिटं लागता आमच्या घरापर्यंत जायला. 17 मधली ते तुम्ही दर्दीची चौक 15 मिनिटं 5 मिनिटाचा रस्ता नाही आहे. बघा तुम्ही व्यवस्था आणि सरला हप्ते घेताय. असं काय उदाहरण माझ्याकडे द्या आहे हो तुम्ही उदाहरण काय पेपरवर हप्ते येऊन राहिले द्या उदाहरण. मी ऍक्शन घेतो मी करते तुमच्यावर अतिक्रमण मी करते. तुम्ही कुत्रे पाळणार आहे, कुडा कचरा झाड होत नाहीये. व्यवस्था पास आहे. तुम्ही इथून तरी का जरा जा आपाच्या चौकापर्यंत जा तुम्ही दर्दीच्या चौकपर्यंत आणि तिथून इथे या. तुम्हाला किती वेळ लागतो ते बघून घ्या. काय बघा असे मामांशी पण चर्चा मी केली जरा. आपण जर आपली तिकडची कत्तलखान्याची जागा आहे त्या रोडची ती जागा मोठ्या प्रमाणात आहे. तिथं जर जाळी मारली वगैरे मामांचं असं चर्चा झाली की आपण वेटरनरीचे अधिकारी त्यांची मदत घेऊन जर काय असे डॉग्स असतील असे जे क्रूर झालेले आहेत असे पकडून तिथं जर गेले हे जे आपले एनजीओज वगैरे आहेत पालन पोषण वगैरे करतात त्यांना काय आपण अशी बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं दिलं तर अशा ह्याला ठेवता येईल का? ह्याच्यावर आम्ही आज चर्चा करणार आहे. हा मग तेवढं असे काही आपण प्रयत्न करूया. हेल्पलाईन नंबरचा डेस्क सॉल्व्ह करून द्या. सरळ डिक्लेअर करून टाका. 8-10 नंबर चांगले असतील ना, जे पशु मित्र असतात, जे कुत्र्यांचे मित्र असतात, हेल्पलाईन नंबर डिक्लेअर केला त्यांना जर सापांचं आहे आम्ही लगेच नंबरवर फोन करतो ते लगेच साप पकडायला येतात. तसं तसे हेल्पलाईन नंबर डिक्लेअर करून टाका. त्यांना महापालिका करून त्यांची मिटिंग लावा. फोन केला की ते बरोबर त्यांच्या स्वतःच्या रिस्कवर ते कुत्रे घेऊन जातात. एक सोशल इव्हेंट पण होऊन जाईल तुमचा आणि लोकांची अडचण पण सॉल्व्ह. अशा 2-3 गोष्टी कराव्या लागतील. चर्चा करून त्याच्यावर कारण ते 4 वर्षाचं लेकरू गेलं ना, त्या परिवाराची परिस्थिती काय असेल त्याच्या बोलण्यात दिसतं. द्यायचं आहे काही नाही कामाला मदत करायचीच आहे. तो अधिकार आहे ना साहेब तुमच्यापर्यंत जागाकडे सांगा. आमच्याकडे जरी नसला अधिकार तो कलेक्टर साहेबांच्या त्याच्यामध्ये काही पण ते सुद्धा मानसिक नात्याने आपल्याला काय करते आज आपण आज पैशाच्या मुख्य लोकांना काढून पैसे देताय का तुम्ही आम्हाला म्हणून आपण साहेब त्याच्यावर बोलत नाही. हा विषय आणि तो विषय हा विषय झाला तो विषय आपण तुमच्या हाताच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून हे बघा याच्यात 4 वर्षापूर्वी देखील शिवसेनेकडनं कुत्र्यांना सोबत आणून निवेदन देण्यात आलं होतं. शहरामध्ये कुत्र्यांच्या समस्या खूप जास्त वाढत चालल्या आहेत आणि पक्षात आम्ही सत्ताधारी असल्या कारणाने आम्हाला सामोरे जावं लागतं नागरिकांच्या रोषाला. आज आमच्या महानगर प्रमुखांनी तो रोष तिथे व्यक्त देखील केला. 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. आज ते त्यांच्या घरातलं होतं, उद्या आमच्या घरातलं राहील. आणि कुत्रा आणि त्याचा तो आजार इतका जीवनघातक होतोय हे अतिशय दयनीय अवस्था आहे. म्हणून आज आम्ही सत्ताधारी जरी पक्ष असलो तरी एक माणुसकी म्हणून इथे जीवाचा प्रश्न आहे म्हणून सर्वजण इथे प्रशासकांना जाब विचारायला आलो की याच्यावर तुम्ही कारवाई काय करणार. त्यांनी त्याच्यातल्या काही तांत्रिक बाबी सांगितल्या आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आहे. येणाऱ्या 2 ते 4 दिवसात ते लवकरात लवकर याच्यावर काहीतरी मार्ग काढतील. त्याच्यामध्ये उघड्यावर टाकणारं मांस येतं जिथे कुत्रे जमतात, उघड्यावर बसणारे मांस विक्री करणारे असतील किंवा होणारा कुडा कचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढते, कुत्र्यांमध्ये रोग पसरतो. त्या रोगामुळे तो रॅबीज नावाचा प्रकार होतो आणि त्याच्यामुळे ते माणसांना घातक ठरतात. अशा कुत्र्यांवर ते लवकरात लवकर काही ना काही इलाज करायचा प्रयत्न करतील. पण 4 वर्ष झालं माझ्या आंदोलनाला, 4 वर्ष देखील आज आमची सत्ता आली तरी परिस्थिती तशीच आहे. शेवटी माणुसकीचा विषय आहे. आज 4 वर्षाचा लेकराचा जीव गेलेला आहे आणि ते आम्हाला अतिशय निंदनीय वाटत आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो पण त्याच्या परिवारासमोर जायला आम्हाला आज तोंड नाहीये. तर म्हणून प्रशासकांना आज विनंती देखील केली आणि आमच्या शिवसेना स्टाईलने त्यांना जाब देखील विचारलेला आहे आणि त्यांनी आम्हाला शाश्वत केलं आहे. आता बघू निवेदन काय आपली
मागणी जी आहे की जे कुत्र्यांना पहिले आपण बर्थ कंट्रोलचं मिशन राबवलं होतं ते बर्थ कंट्रोलचं मिशन पुन्हा राबवण्यात यावं आणि जे कुत्र्यांची तपासणी केली जाते ज्यांच्यातले आजार तपासले जातात नंतर त्यांना गावाबाहेर त्यांची व्यवस्था केली जाते पर्यायी व्यवस्था काय करता येईल त्याच्यावर काम करण्यासाठी त्यांना आपण मागणी केलेली आहे आणि जे जीवितहानी झालेली आहे त्यांना कुटुंबाला काही करता येईल भरपाई देता येईल आपल्या मनपाकडनं किंवा शासनाकडनं तो एक प्रयत्न त्यांना करायला सांगितला आणि ही जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर तुम्ही 8 ते 10 दिवसात केली तर ठीक आहे जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा किंवा सदोष मनुष्यवधाचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये आम्ही सर्वांना वेठीस आणू हे आम्ही त्यांना सांगितलं दिवसापासून प्रशासक बसलेलं आहे जळगाव महानगरपालिका जळगावची दुर्दशा इतकी खालच्या स्थळाला गेलेली आहे ना कुत्रे पकडणे ना कचरा साफ करणे कचरा तर मुळीच साफ करत नाही ठेकेदार काय करतोय काय दलाली खाता हे नगरपालिकेचे आयुक्त वगैरे प्रशासक अधिकारी हे सर्व दलालीचे पैसे कमवत आहे फक्त त्यांना जळगाव महानगरपालिकेच्या जनतेशी काहीच घेणं देणं नाही त्याचा मी रोष आज व्यक्त केलाय तिथे